तर मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका ठरलं तर मग ही मालिका आता अतिशय रोमांचक वळणावर आली आहे. सायली आणि अर्जुन आता प्रियाचा बुरखा फाडण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. आजच्या भागात असं काही चमत्कार घडला की सायली आणि प्रतिमा त्यातील रक्ताचं नातं पुन्हा अधोरेखित झालंय. पण दुसरीकडे कपटी प्रियाने पुन्हा एक नवीन चाळ खेळली आहे. काय घडलं आजच्या भागात, चला सविस्तर पाहूया. तर मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात अतिशय भावनिक झाली आहे. सायली प्रतिमा त्याच्या घरी गेलेली असते. तिथे प्रतिमा त्या प्रियाच्या उर्फ तन्वीच्या डोक्याची मालिश करत असतात. सायली आणि प्रतिमा त्या एकमेकीशी गप्पा मारत असतात. हे पाहून प्रियाला खूपच जळफळाट होत असतो. सायली आणि प्रतिमा यांच्यातील संवाद पाहून सुमनलाही खूप आनंद होत असतो आणि सुमन विचार करत असते, जी आपुलकी सायली आणि प्रतिमामध्ये आहे तीच आपुलकी प्रिया आणि वहिनीमध्ये असते तर खूपच चांगले झाले असते. प्रिया मात्र खूपच जळत असते दोघींचा संवाद पाहून आणि ती म्हणते की आई, माझी मालिश झाली, आता मी इथून उठून जाते. तेवढ्यात प्रतिमा विचारात पडली असते की प्रियाची जी परीक्षा प्रतिमा त्या घेत असतात त्यामध्ये ती परिपूर्णपणे नापास झालेली असते. पुढे सायली म्हणत असते की प्रतिमा काय झाले, कुठल्या विचारात पडल्या आहेत. तर प्रतिमा म्हणतात की नाही सायली, काहीच नाही असं. आणि पुढे सायली म्हणत असते की प्रतिमा माझंही डोकं खूप दुखत आहे. तुम्ही जेव्हा प्रियाची मालिश करत होता ना, तेव्हा मलाही असं वाटलं की मी पण तुमच्याकडं मालिश करावी, पण तुम्हाला टेन्शन नको म्हणून म्हणले नाही. तर प्रतिमा म्हणत असते की अगं सायली, असं काय त्यामध्ये? हं? आईला कसला बाळांचा त्रास, असे प्रतिमा म्हणत असतात आणि सायली मालिश करायला बसत असते. मालिश करताना जेव्हा प्रतिमा हात सायलीच्या डोक्याला स्पर्श होतो तेव्हा सायली एकदमच विचारात पडून गेलेली असते आणि प्रतिमा सुद्धा विचारात पडतात की मी याआधी सायलीची कधी मालिश केलेली नाही, पण मला असं का वाटत आहे की मी सायलीची मालिश केलेली आहे. आणि सायलीसुद्धा हाच विचार करत असते आणि ती विचारते की प्रतिमा याआधी तुम्ही कधी माझ्या डोक्याची अशीच मालिश केलेली आहेत का? तर प्रतिमा म्हणतात की नाही सायली, याआधी आपण कधी असा प्रसंग आला नाही, पण मलाही असं वाटते की मी याआधी तुझ्या डोक्याची मालिश केलेली असावी, असे प्रतिमा म्हणतात आणि दोघेही भूतकाळात हरून गेलेले असतात. सुमन म्हणते, वहिनी, सायली, अगं काय झालंय तुम्हाला? तुम्ही दोघी कुठे हरवले आहात? सायली म्हणत असते की काही नाही. आणि मग पुढे सायली म्हणते की प्रतिमा तुम्ही नेहमी सगळ्यांची मालिश करीत असतात, पण तुमची मालिश कोणी करत नाही. चला, आज मी तुमची मालिश करते. असे म्हणून प्रतिमा सायली खाली बसवत असते आणि तेल घेऊन त्यांची मालिश करायला सुरुवात करतात. प्रतिमा अतिशय भावनिक होऊन गेलेल्या असतात. खरं तर असे प्रतिमा म्हणत असतात की खरं तर ही परीक्षा तन्वीसाठी होती, की जर मी तन्वीची मालिश केली तर पुढे होऊन ती मला म्हणेल की आई, आता माझी वेळ आहे, मी तुझी मालिश करते. पण तन्वीने मात्र असं केले नाही. मात्र ती रागून इथून उठून गेली. पण तू मात्र असं काही केलं नाही. खरं तर ही परीक्षा होती तन्वीची, पण ती त्यातमध्ये नापास झाली आणि तुझी कोणतीही परीक्षा नसताना तू यामध्ये पास झाली आहे. कधी तर असं वाटतं की तन्वी माझी मुलगी नाही आहे, ते कारण आमच्यामध्ये रक्ताची नातं म्हणून अशी आपुलकीच नाही आहे. सायली मनात विचार करत असते की प्रतिमा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर माझ्याकडे आहे, पण आता ती खरी वेळ नाही आहे. कारण तुम्ही जर ते ऐकलं ना, तुम्हाला खूपच मोठा धक्का बसेल आणि तुमचं जीवनच बदलून जाईल. पुढे सायली असे काही करते की प्रतिमा एक केस घेत असते DNA टेस्टिंगसाठी आणि तिथून निघून जात असते. प्रियाला मात्र सायलीवर संशय आलेला असतो. ती सायलीला म्हणते की सायली, मला पण यायचं आहे तुझ्यासोबत घरी. तर प्रतिमा म्हणतात की अगं थांब ना. तर प्रिया म्हणत असते की अगं आई, तुला ही सायली माहीत नाही आहे. ही ना पुन्हा घरच्यांना माझ्या विरोधात भडकून देईल आणि मग पुन्हा घरचे माझ्या संग पहिल्यासारखे वागायला भाग पाडील. ही सायली अशीच आहे, असे म्हणून प्रियासुद्धा सायलीसोबत घरी येत असते. अर्जुन आणि सायली बोलत असतात की आज जो पुरावा आपल्या हाती लागला आहे ना, तो
पूर्ण प्रश्नचिन्ह उभा करत आहे की प्रिया ही तन्वी आहे की नाही, असे दोघे म्हणत असतात. आणि जर हा पुरावा कधी आपल्याला सिद्ध करता आला ना, तर तन्वीचा पर्दाफाश झाला असे समजून चालावे. प्रिया हे सगळे ऐकत असते आणि ती म्हणत असते की सायलीच्या हाती नेमकी असा कोणता पुरावा लागला आहे, आणि ती त्यासाठी तिच्या रूममध्ये तपासणी घेण्यासाठी येत असते. सायलीची ती बॅग बघते पण त्याच्यामध्ये तिला काहीच सापडत नाही. पुन्हा रूमची धरती घेतल्यावर तिला प्रिया, प्रतिमा हत्या आणि मीनाचे केस सापडत असतात. प्रिया म्हणते की हे केस म्हणजे आमचे DNA सॅम्पलच, आणि जर हे जर उघड झालं ना, तर माझं काही खरं नाही. पुढच्या भागात आपल्याला असे दिसते की अर्जुन आणि सायली दवाखान्यामध्ये आलेले असते आणि अर्जुन सॅम्पल देत असतो. ही 3 सॅम्पलचे DNA टेस्ट करून मला रिपोर्ट अतिशय लवकरात लवकर पाहिजे, असे म्हणून अर्जुन तिथून जात असतो. तिथे प्रिया येत असते आणि म्हणते की प्रियाच्या सॅम्पलच्या जागी हे नवीन सॅम्पल ठेवा. डॉक्टर म्हणतो मी असं काही करू शकत नाही. तर प्रिया दागिना घेते आणि म्हणते की जर तुम्ही असं केलं ना, तर हा दागिना तुमचा होऊन जाईल. डॉक्टर मात्र खुश होतो आणि तो दागिना घेऊन आता प्रिया आणि सायलीचे रिपोर्ट चेंज करेल की नाही हे बघणं खरंच रंजक ठरेल.